21व्या शतकातील आव्हाने मराठी निबंध. मानवाने केलेली वैज्ञानिक व आर्थिक प्रगती, त्या बदल्यात त्याने पर्यावरणाला पोहोचवलेली हानी, वाढलेली लोकसंख्या व इतर सामाजिक समस्या मानवांपुढे कशा प्रकारे समोर आल्या आहेत याबद्दल स्पष्टीकरणात्मक निबंध दिला आहे. चला तर मग सुरुवात करूया निबंधाला. 21वे शतक आज माणसांसमोर अनेक नवी आव्हाने घेऊन उभे ठाकले आहे. नुकत्याच सरलेल्या 20व्या शतकाकडे दृष्टिक्षेप टाकला तर काय आढळते? चतुर मानवाने नेत्रदीपक प्रगती साधली आहे. 21व्या शतकातील मानवाने आपल्या पूर्वजांपेक्षा मोठी वैचारिक प्रगती साधली आहे. आज आपण व्यक्ती स्वातंत्र्य हा मूलभूत हक्क मांडला आहे. कोणी कुणाचा गुलाम नाही. आपल्या देशातल्या कुठल्याही कोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला स्वतःची प्रगती साधण्याचा हक्क आहे. कुठल्याही विशिष्ट ज्ञानावर व कामावर कुणाचीही मक्तेदारी राहिलेली नाही. जन्मावर कर्म अवलंबून नाही तर कर्मावर त्याचे समाजातील स्थान अवलंबून आहे. म्हणून तर दलित समाजातील व्यक्तीही राष्ट्रपती पद भूषवू शकते. 21व्या शतकातील सगळ्यात बिकट आव्हान आहे ते म्हणजे लोकसंख्येच्या विस्फोटाची. भारतातील लोकसंख्या अब्जाची मर्यादा ओलांडून पुढे गेली आहे. विश्वातील या सर्व मानवांना मूलभूत गरजा पुरवणे ही एक आव्हानच आहे. माणसाने हे ओळखले आहे, पण त्याचबरोबर या लोकसंख्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कंबर कसावी लागणार आहे. पण अंधश्रद्धा व अज्ञान हे फार मोठे अडथळे मध्ये आहेत. ते दूर करणे हेही फार मोठे आव्हान आहे. आपल्या भारतापुढे गरिबी व बेकारी एक मोठे आव्हान आहे, पण आम्ही तेही स्वीकारले आहे. हरित क्रांती, श्वेत क्रांती यांनी प्रत्येकाला चारा उपलब्ध केला आहे. संगणकामुळे बेकारी वाढेल असे वाटत असताना संगणकाने अनेक नवे व्यवसायही निर्माण केले आहे. नव्या उद्योगधंद्याबरोबरच आमच्या अनेक परंपरागत उद्योगधंद्याचेही पुनरुज्जीवन केले जात आहे. 21व्या शतकात आज माणसांपुढे उभे राहिलेला मोठा प्रश्न म्हणजे पर्यावरणाचा. माणसाने अविचाराने जंगलतोड केली. उभा केलेले प्रचंड कारखान्यामुळे हवा बेसुमार दूषित झाली आहे. माणसांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात दुष्काळ, महापूर, भूकंप अशा नाना नैसर्गिक आपत्ती माणसांची कसोटी पाहायला येत आहे. वैश्विक तापमान वाढत आहे. हेही एक नवे संकट येत आहे. पण 21व्या शतकातील माणूस आता याबाबतही जागरूक झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रात नित्य नवे शोध लावून तो या आजारांवर मात करत आहे. आता तर आमच्या संशोधकांनी माणसाच्या जनुक्यांचाही अभ्यास चालवला आहे. त्यातून तो माणसाला आपल्यातील त्रुटी दूर करण्यास मदत करतील. 21व्या शतकातील डासणारी आणखीन एक गोष्ट म्हणजे सामाजिक विषमता. जात, धर्म, पंथ, श्रीमंती, शिक्षण अशा अनेक पातळ्यांवर भीषण विषमता आहे. त्यामुळे जगाच्या पातळीवर कुठे ना कुठे संघर्ष पेटलेला असतो. या संघर्षाने तीव्र स्वरूप घेतले की त्यातून दहशतवाद बोकळतो आणि माणसाचे जगणे मोठे कठीण होते. भारतात आणि इतर काही देशात भ्रष्टाचाराचे एवढे साम्राज्य पसरले आहे की आपल्या क्षुल्लक फायद्यासाठी भेसळ करणारा माणूस सहज दुसऱ्यांचे प्राण घेतो. याला कारण म्हणजे मानवी जीवनातील नैतिक मूल्यांची झालेली घसरण. हे सारे चित्र 21व्या शतकातील माणसाचे जगणे असह्य भयंकर करून टाकेल का अशी भीती क्षणभर वाटते. पण क्षणभरच, कारण अनेक आपत्ती जगाच्या कानाकोपऱ्यातून धावत आलेले मदतीचे हात आठवतात आणि ते आश्वासन देतात की या साऱ्या आव्हानांना आम्ही पुरून उरू. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.